मुंबईतील नीट पेपर फुटी आंदोलनात पोलिसांची व्हॅन अडवून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पोस्टर गर्ल रिया अहिरने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंग, बुलिंग आणि अश्लील शिवीगाळ विरोधात मुंबई पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली आहे। पंतप्रधान मोदी मन की बात मधून पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींचे आवाहन करत असताना महाराष्ट्रातील भाजप प्रणित सरकार पीओपीच्या मूर्तींबाबत विसंगत भूमिका का घेत आहे, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे। नीट, सीईटी आणि टीईटी परीक्षांमधील गैरप्रकार तसेच शिक्षकांवरील अतिरिक्त कामाच्या ताणावरून एनएसयूआय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत 7 दिवसात आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय। माओवाद्यांच्या आगामी शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील 25हून अधिक पोलीस ठाण्यांना सतर्कतेचे आदेश देत C60 कमांडोच्या 16 पथकांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे। लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका महिलेने पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे। आगामी गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मुंबई कोकण मार्गावर 246 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून महिलांच्या सुरक्षेसाठी उपनगरीय लोकलच्या सर्व महिला डब्यात इमर्जन्सी टॉकबॅक बसवले आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कराड तालुक्यातील शामगाव येथे धाड टाकून पामोलिन तेल आणि पांढऱ्या पावडर पासून घरातच बनावट दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहात पकडलाय। राज्यातील सेमी इंग्रजी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी इंग्रजी माध्यमाची अट शिथिल करत 12वी विज्ञान किंवा इंग्रजी विज्ञान पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना पवित्र संकेतस्थळाद्वारे पात्र ठरवण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। नाशिक फाटा ते खेड दरम्यानच्या 7,827 कोटींच्या उन्नत महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारच्या संथ कारभारामुळे उशीर होत असल्याने समोर आल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय। शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने फूट पडलेले दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।